भाई लोग आज है सैटरडे, सॉरी फ्राइडे, सैटरडे कल है, तो पता नहीं हम लोग कल क्या करने वाले हैं, इसलिए मैं ये ब्लॉग अभी शुरू कर रहा हूँ। देखते हैं, अभी मैं काम पे जा रहा हूँ, मिलता हूँ मैं आपसे थोड़ी देर में। हॅलो मित्रांनो, तर आपण आता चाललो आहे मुंबईला. ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी चाललो आहे, पण अजून 2 दिवस राहून येणार आहे ना, तर विचार केला ब्लॉग करूया, काही वेगळं तिकडे केलं तर टाकायला. तर जाऊया मग, रस्त्यात भेटूया. भाई मैं अभी 11 बजे गया था, अभी 3 बज रहे हैं रात के। पिक्चर देखने गया था, ओडिसीज देख आया हूँ, बहुत अच्छा पिक्चर था। एक्सपीरियंस बहुत अच्छा था मेरा, क्योंकि मेरे को एक नोलन की फिल्म देखनी थी जो मैंने एक भी नहीं देखी। ठीक है, मिलता हूँ सुबह, सो रहा का है अभी। हेलो गाइस, तो हम लोग फिर से आ गए एक नए राइड के साथ और नए वीडियो के साथ। तो इस बार हम लोग कैंपिंग के लिए जगह देखने जा रहे हैं, क्योंकि नेक्स्ट हफ्ते हम लोग कैंपिंग करने वाले हैं। तो अभी हम लोग बस देखते हैं कि जगह हमें कहाँ मिलती है, क्योंकि पिछले टाइम जहाँ हम लोग गए थे ना, वहाँ पे जगह बहुत अच्छी थी। सोचा यार ऐसी जगह पे ही मिलनी चाहिए, मल्हारगढ़ गए थे तब। तो अभी देखते हैं कैसी जगह मिलती है, और कैंप का जो भी सामान मैं लूँगा, मैं दिखाऊँगा क्या क्या लेने वाला हूँ। और नेक्स्ट हफ्ते भाई कैंपिंग करते हैं, बहुत टाइम से सोच रहे हैं, अभी कर ही डालते हैं, बहुत हो गया अभी। थांबता एका साईडला. आम्ही कात्रजच्या इकडे जो बोगदा आहे ना, जो कात्रज पार करतो त्या साईडला, त्या जुन्या रोडवर आहे भाई. व्ह्यू बघा यार तुम्ही. ओ हो 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 हो, काय व्ह्यू आहे यार. या साईडला तुम्ही बघू शकता. आणि भाई एक नंबर जागा, तर एक नंबर आहे. कुठलीही गाडी पण बाई काय दिसते बघा तरी. आणि इकडचा पण रोड बघा कसा. आम्हाला माहिती नव्हतं एवढं चांगली जागा आम्हाला भेटेल. आता बघू पुढे या हफ्त्यात फुल कॅम्पिंगचं सामान मागवणार आणि भाई कॅम्प होऊन जाईल पुढच्या हफ्त्यामध्ये. कॅम्पिंग सायलेंट व्हिडिओ बनवेल मी. चांगली जागा आहे, एक नंबर जागा आहे. पाऊस पण नाही आहे, बरं वाटतं एकदम. वातावरण चांगलं आहे एकदम. झालेत पावसासारखे झालेत, तर बघू पाऊस येतोय का. तर जाऊया असा आपण गोल राऊंड मारूया त्या साईडने पूर्ण जागा बघूया. कारण आता मी एकाला विचारलं, तो बोलला की इकडे कॅम्पिंग करू शकतो, एवढं काय आहे नाही, आणि गाव पण जवळच आहे. ओके, मित्रांनो तुम्ही भाई बघू शकता. अरे हे किडे लय आहेत तिकडे. शेण नाही दाखवतो, तो किडा दाखवतो.
तिकडे फिरताना. बघा तरी त्या साईडला एकदम हिरवं आहे ना, म्हणून अजून चांगलं वाटतंय. असं पण नाही की खूप पाऊस पडतोय वगैरे वगैरे. एक नंबर आहे. यार हा रस्ता ना असा गोल त्या साईडनी जातोय, असा या डोंगरावरून इथून खाली. बघू त्या साईडनीच चाललोय आपण. जागा एक नंबर आहे, काय विषयच नाही. मित्रांनो यार तुम्ही तो डोंगर बघा आणि ते धुका बघा फक्त, काय दिसतोय राव. आम्ही विचार करतोय की इथे कॅम्प करू नाही तर इथे करू. आम्ही जरा वर आलोय, आता निघतोय. आता असं सरळ त्या साईडने निघणार. ओके निघूया. रस्ता आहे तिकडे जायला आणि लोक पण आहे तिकडं. आपल्याला तर तिकडून फिरू. काय व्ह्यू आहे. शोधायला लागतो. एवढं डोंगर फिरलो आणि आम्हाला झरा भेटला छोटूसा. काही थोडा वेळ पहिले सगळं सुक्क होतं, सगळं वल्ल झालं. पाऊस आला परत. आता चाललंय आता. गाईज आम्ही हा वाला टेंट बघितलेला आहे. हा चांगला आहे, मोठा आहे, आतपर्यंत दिसतो, एकदम एक नंबर आहे. एवढा महागडा पण नाही. आता बघू केवढ्याला हा घेऊ शकतो. ठीक आहे बघूया. बाकी गर्दी बघा भाई 50% ऑफसाठी. चांगलाच आहे पण आता लय महाग आहे भाई.
तोच आपला बरा छोटासा, दोन लोक बसत आहेत त्याच्यात. ठीक है बबू. भाई हम आ गए घर पे फिर से लोकेशन देख के. अब देखते हैं अगले हफ्ते क्या होता है कैंपिंग में. क्या लगता है हम कैंपिंग कर पाएंगे? कर लेंगे शायद, मेरे को लग रहा है. आज टेंट भी देख के आए हैं. देखते हैं भाई बारिश हमारी वाट लगाती है कि नहीं. मित्रांनो आम्ही जरा कॅम्पिंगला चाललो आहे आणि हा ब्लॉग मी आता इथूनच सुरुवात करतो. फुल रेडी झालेलो आहे. आता निघूया कारण आम्हाला काही गोष्टी पण घ्यायची आहेत, ते घेणार आणि मग आम्ही कॅम्पिंग साईडला तुम्हाला भेटतो. कारण आता इकडे खूप गर्दी होते, सामान बिमान घेणार, टाईम जाणार त्याच्यात. तर आपण डायरेक्ट भेटूया जाऊन डायरेक्ट. ओके. हॅलो मित्रांनो, जरा आम्ही खायला थांबलो आहे, गाडी तिथे लावली आम्ही आणि आता इकडे सेटअप सगळं आहे. बघू आता कसं काय. पहिले खाऊन घेतो नंतर आपण बघूया. सेटअप अजून केला नाही आहे, सेटअप करते तुम्हाला दाखवतो. जागा एक नंबर आहे, इथून आहे आम्हाला जागा, तर बघूया. मित्रांनो आम्ही त्या साईडने आलो, असं इकडून असं आमचं इकडे आला. आता इकडून इथे आम्ही आपलं सामान लावलेलं आहे. असा टेंट या साईडला लावणार, टेंट असा राहील आणि इकडे तसं पण आहे, एवढं काय किडा विडा पण नाही, चांगले. आणि ह्या साईडला जरा गाडी राहील तर पडणार पण नाही, हलत पण नाही. दगडाजवळ आम्ही लावली आहे. आता बघू रात्र कशी जाते आमची. हवा पूर्ण या साईडनी येते अशी अख्खी. आता बघू काय आहे. जवळ नको लावू, मी टेंट इकडेच लावणार. जरा लांब लाव ना. नाही लांबच आहे की, वाईड आहे ना जरा. वाईड आहे पण टेंट तर मित्रांनो फोटो बिटो काढून झालं आहे. सेटअप पण आमचं झालं आहे. आता फक्त जरा लाकडं थोडीकडे जमा करतो आणि जरा हे एक नंबर व्ह्यू आहे भाई. काय बघा तरी. हो हो एक नंबर. तर बघूया काही आपल्याला भेटतं का लाकडं बिकडं. असं काही भेटतं जरा बघू. लागले सुकी लाकडं आहेत. अजून लागतंय का ते ठेवली ना. ये एखादा अजून बघूया. वरती धर असं वरती धर. होत आहे आमच्या सोबत. भीती वाटते जरा. पाऊस बिऊस पण नाही आलाय. बघू पण मजा पण येते. असं नाही की नाही येते. कागद उडतं. बॉटल नको जाळू रे. तेवढंच आहे माझं. नाही नाही बॉटल नको जाळू. आता काय होतं का त्रास जाण करता येतं आपण. अरे हाय की कागद आहे की जाळ ना, काय नाही होत.
भाई चाय बनवायला ठेवलेली, बघूया कशी बनली आहे. भाई झाली आहे भाई. एक नंबर धुरला सुटला. लगेच हे करून घेऊया. थांब जरा थोडंसं उकळून जळला ते लाकडामध्ये जळायला टाईम लागला, पण कसं तरी जळलंय. आता तर चाय पितो मस्तपैकी. असं वाटतं सॅटर्डे माझा वाया जातोय, पण मजा पण येते खरं बोलू तर. घरी एक वेगळं असतं की आराम करायचा, नुसतं बघत बसायचं काहीतरी, पण इकडे कसं जरा काहीतरी फालतूगिरी करत बसा, नाही तर आयुष्याची मजा नाही येणार. आपण काय रोज तेच करणार आहे, बरोबर की नाही. राईड खूप केले, म्हटलं की जरा एक कॅम्पिंग करून बघूया. एवढा खर्च केला आहे तर जरा बघू तरी कसं वाटतंय. आता आतमध्ये बसलं की काही दिसणार नाही. तुम्हाला एकदा पुढचा व्ह्यू दाखवून आणतो. बाई आलो मी तर. एक मिनटं. व्ह्यू बघा. कसं वाटतंय बाई, व्ह्यू भारी आहे एक नंबर. जरा चाय पिऊया आता. हॅलो माईक टेस्टिंग. हां हॅलो. तर त्या मोमेंटनंतर मी जास्त काही शूट नाही केलं. आम्ही चाय पिली, नंतर रात्र झाली, नंतर आम्ही थोडं जेवण बनवलं, खाल्लं, झोपलो. परत सकाळी उठलो, चाय कॉफी मॅगी केली आणि बस तेवढंच. आम्ही आलो आणि नंतर काय नाही, नंतर बस तेवढंच. कॅम्पिंग एवढी आम्हाला नाही जमली, पण आम्ही राईडच करू, तेच आमच्यासाठी चांगले आहे. तर ठीक आहे, मग हा ब्लॉग आपण इथे संपूया. नेक्स्ट वीकला आपण स्पायडरमॅन पण बघणार आहे, तर तो पण बघायला जाऊया. ओके देन, हा ब्लॉग इकडे संपूया. बाय बाय. आय सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.